अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सदाबंदी भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे यांचे व परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज यांनी लिहिलेले तरी गा ऐसे करी या पुस्तकाचे आपण वाचन करीत आहोत. याच पुस्तकातला आपण महाभारत शरीरातले म्हणजे वर्ष 33 अंक दुसरा हा लेख पाहिला. हे नवरत्नांच्या गोमटी वर्ष 33 अंक तिसरा पाहिला. आता तरी संता ते भजावे हे आपण पाहत आहोत. काल आपण यज्ञकुंडाची तयारी कशी करायची हे पाहिले. आता विरक्तीची ज्वाळा. प्रथम अशी बंधने घालून कुंड तयार केले. कुंड तयार केल्यावर त्यामध्ये अग्नी स्थापना करायची. कुंडात तो अग्नी नीट पेटण्यासाठी जे इंधन त्या स्फुल्लिंगावर घालतात त्याला पेटवण असे म्हणतात. कुंड जरी तयार केलेले असले तरीसुद्धा त्यामध्ये अग्नी पेटण्यासाठी जे इंधन घातले जाते ते देखील तितकेच महत्त्वाचे असते. श्री भगवंतांनी असे सांगितले आहे की आत्मसंयमरूपी अग्नीमध्ये मनोवृत्तीरूपी पेटवण घालावे आणि त्या इंद्रियाच्या व प्राणांच्या सर्व कर्माचे हवन करावे. आहार, विहार, चेष्टा, निद्रा व बोध वा सर्वांचा संयम साधावा. सद्गुरु कृपा बोध साधकाच्या अंतःकरणात असल्यास असा आत्मसंयम साधला जातोच. तोच बोध निश्चितपणे वाढू द्यावा. मनोविकाररूपी इंधन पेटवण घातल्यावर आता अग्नी पेटू द्यायचा आहे. तो अग्नी पेटवण्यासाठी योग्य अयोग्य आचार विचारांमध्ये जेव्हा घर्षण सुरू होईल आणि चांगले काय व वाईट काय यातला फरक विवेकाच्या साह्याने मन करायला लागेल तेव्हाच तो ज्ञानरूपी अग्नी पेटेल. श्री माऊलींनी सांगितलं आहे की असा विवेक प्रगट झाल्यावर वैराग्य ज्वाळा निर्माण होते. ती वैराग्याची ज्वाळा प्रगटल्याबरोबर खालचे इंधन अधिक योमाने पेट घेते. अशा प्रकारे हा आतला यज्ञ सुरू होतो. आता त्या यज्ञामध्ये हवन करायचे आहे. पहिल्यांदा ज्ञानाग्नीच्या स्फुल्लिंगावर पेटवण पडल्यावर अग्नीची ज्वाळा बाहेर येते. विरक्तीची ज्वाळा बाहेर येते. अशी विरक्तीची ज्वाळा प्रगटल्यावर तिला प्रज्वलित ठेवण्याकरता मात्र सतत विकारांचे इंधन घालत राहिले पाहिजे. येथे एक लक्षात ठेवावे की बाह्य यज्ञ करताना अशा इंधनामध्ये सतत साजूक तूपही घातले जाते. कशासाठी? तर इंधनाने जास्त पेट घ्यावा म्हणून. आपल्या या आतल्या यज्ञातही विकारांचे इंधन व वासनांविषयीच्या स्नेहाचे तूप सतत घालावे लागते. जेवढे विषय विकार अधिकाधिक जळतील तेवढा अग्नी जास्त पेट घेईल. म्हणजे वैराग्य आणखी जास्त प्रगटत जाईल. अशा प्रकारे सगळेच्या सगळे विकार जळून जायला पाहिजेत. म्हणूनच विकारांचे इंधन वासना स्नेहासकट घालायचे असते. आशा तृष्णांचा दूर. असे विकाराचे इंधन घातल्यावर त्यातून प्रथम थोडासा धूर हा निघतोच. हा धूर कशाचा निघेल? आपण अंतःकरणरूपी यज्ञकुंडात खाली काय घातले आहे तर मन व तेही आहार विहार असे सगळे सांभाळून संयमित केलेले आहे. आणि मग इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करून त्यामध्ये विकाराचे इंधन घातलेले आहे. इंधन विकाराचे असल्यामुळे साहजिकच धूर कशाला होईल तर आशा तृष्णा आकांक्षा अशा सगळ्या गोष्टींचाच. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपोआप बाहेर पडून नाहीशा होतील. हा आशा तृष्णेचा जो धूर असतो त्या धुरालाही मोठे महत्त्व आहे हे लक्षात ठेवावे. असे म्हणतात की यज्ञाचा जो धूर असतो तो सुद्धा नाकातोंडात जायला हवा. कारण
तो पवित्र आरोग्यकारक असतो. विकार जळत असलेल्या यज्ञातील धूर जर आपल्या नाकातोंडात गेला तर त्या योगे आशा तृष्णारूपी व्याधी या पूर्णपणे नष्ट व्हायला लागतील. आता यज्ञासाठी एकच कुंड तयार करतात असे काही नाही. कधी यज्ञासाठी अनेक कुंडे तयार केले जातात. अशी अनेक कुंडे जर केलेली असतील तर तो यज्ञ मोठ्या प्रमाणावर संपन्न झाला असे समजतात. अनेक वेळा हवन करण्यासाठी एका ठिकाणी वेळ लागतो, म्हणून वेगवेगळ्या कुंडात एकाच वेळी हवन केले जाते. येथेही या यज्ञात अंतःकरण पंचकरूपी 5 यज्ञकुंडे आहेत. केवळ आत्मबोध राहतो. आता अंतःकरण म्हणजे काय? तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण या 5 करणांची 5 कुंडे या 5ही कुंडांमध्ये आहुती घालायची आहेत. त्याशिवाय कर्मे जळणार नाहीत. जर कर्मे जळली नाहीत तर वासनाही जळणार नाहीत. पण कर्मे जर जळायची असतील तर ते काम काही साध्यासुध्या अग्निज्वाळ्याचे नाही. आपण जो वैराग्य अग्नी पेटवला आहे त्यालाही आणखी कशाची तरी साथ हवी, तरच ते उरलेले सगळे कर्म जळेल. मग ती साथ कोणाची हवी? तर सद्गुरु कृपेने जी कुंडलिनी शक्ती जागृत होते तीच अग्निरूप होऊन आपली कर्मे जाळण्याचे काम कौशल्याने करते. वैराग्याच्या जोडीला ती कुंडलिनी शक्ती येते. ती आल्याबरोबर सगळी कर्मे जळायला लागतात. त्यामुळे सगळे दोष नाहीसे होतात. कारण विकार गेले, विषय गेले, वासना गेल्या, त्यामुळे सगळे दोष नाहीसे झाले आणि शेवटी खराखुरा मूळ शुद्ध अग्नी राहिला. म्हणजे तिथे आत्मबोध हा वैराग्यासह स्थिरावला असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. सद्गुरू श्री माऊली पुढे सांगतात की एकी या परी पार्था दोष क्षाळिले सर्वता एकी हृदयारणी म्हणता विवेक केला. श्री भगवंत पार्थाला सांगतात की काही मंडळींनी याप्रमाणे यज्ञ साधून आपले दोष पूर्णतः घालवले, तर काही जणांनी ज्ञाननिष्ठेचा मार्ग अवलंबिला. वैराग्य जर दुरावले तर हृदय अरुणी व विवेक काष्ठाने रवीने मंथन होते, असेही माऊली पुढे म्हणतात. हे मंथन कशाचे होते? मनात सद्गुरुकृपेने जो विवेक निर्माण झालेला असतो तो काही एकदम कार्य करीत नसतो, हे लक्षात ठेवावे. दर वेळेला आपण मनाला सांगितले की अरे मना असे नको, तसे नको, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, तर कधीतरी ते मन खवळतेच. याकरता एक घडलेले उदाहरण सांगते. संयमाची कथा. एकदा माऊलीमध्ये श्रावणाच्या अनुष्ठानासाठी एक गृहस्थ आले होते. त्यांनी ठरवले होते की संबंध महिनाभर आपण अत्यंत संयमाने राहायचे. इतक्या संयमाने राहायचे की महिनाभरात आपल्याला त्या गोष्टीची सवयच लागली पाहिजे. म्हणून मग त्यांनी परमपूज्य सद्गुरू श्री मामांना मी असा संकल्प करू का असे विचारले. त्यावर परमपूज्य श्री मामा त्यांना म्हणाले की करून बघ, जमले तर बरेच आहे, आमचे काही म्हणणे नाही. त्याप्रमाणे मग त्या गृहस्थांचे श्रावण अनुष्ठान सुरू झाले. ठरविल्याप्रमाणे ते गृहस्थ संयमाने राहायचे. म्हणजे ते सकाळी व संध्याकाळी फक्त 1-1 कप दूध प्यायचे. तेवढ्यावरच सगळा दिवस घालवायचे. पण मूळच्या वासना अशा एकदम बंधने घालून जातात का? तो विरक्तीचा अग्नी असा एकदम पेटतो का? तर नाही, तो हळूहळूच पेटवावा लागतो. त्यासाठी त्याला बराच वेळ फुंकर घालावी लागते. अशी फुंकर किंवा वारा घालणे म्हणजेच साधना करणे होय. यासाठी साधना म्हणजेच तप व्हावे लागते. असे तप जर घडत नसेल तर हे सगळे काही केले जमणार नाही. आता हे गृहस्थ नियम तर करून बसले होते, पण त्यांच्या वासना काही केल्या नव्हत्या. त्यामुळे या 2 विरोधी गोष्टींचा साहजिकच मोठा गोंधळ झाला. त्या काळी माऊलीत पाठीमागच्या बाजूला एक मोठी चूल होती. श्रावणात कायम तेथे पाणी उकळत ठेवलेले असायचे.
रोज कोणातरी एका माणसाला ड्युटी दिली जायची की रात्री 12 ते 1च्या दरम्यान उठून चुलीतले लाकूड बदलायचे. जर ते बदलले नाही तर चूल विझेल म्हणून असा नियम असायचा की तो अग्नी विझू द्यायचा नाही. एके दिवशी ते लाकूड बदलण्याची पाळी माझ्यावर आली म्हणून मी रात्री 1 वाजताचा गजर लावून झोपले. हो नाही करत 1:30 वाजता जाग येऊन मी चुलीतले लाकूड बदलायला गेले. कारण जर ते लाकूड विझले असते किंवा संपले असते तर सकाळी माझ्याच पाठीत लाकूड बसायची भीती होती. मी लाकूड बदलायला गेले तर तिथे हे गृहस्थ आपले एकटेच काहीतरी वाटीत घेऊन खात बसलेले होते. त्यांना त्यावेळी तेथे पाहून मी आश्चर्याने त्यांना विचारले, तुम्ही येथे बसून काय करत आहात? तर ते चपापून म्हणाले की अहो मला अगदीच झोप येण्याशी झाली म्हणून मी मगाशी परमपूज्य श्री मामांना विचारले की मी काही खाऊ का? तर ते हो म्हणाले म्हणून येथे आलो आणि हे खातोय. त्यांचे ऐकून मी मनातच म्हटले की अहो मग नियमांचे नाटक तरी कशाला केलं? दुसऱ्या दिवशी मोकळा वेळ बघून मी परमपूज्य श्री मामांना विचारले की हे कसे झाले? हा काय नियम झाला का? दिवसभर नियम पाळायचा आणि रात्री पाळायचा नाही असे काही शास्त्र आहे का? तेव्हा हसून परमपूज्य श्री मामांनी मला समजावून सांगितले की पोरी, अगं मनाला अशी कृत्रिम बंधने घालून नियम जमतच नसतो. आपल्या आत जो विवेकाचा स्फुल्लिंग पेटलेला असतो त्यालाच हळूहळू फुंकर घालावी लागते. म्हणजे त्याच स्फुल्लिंगाचा वैराग्य अग्नी होतो. त्यानंतर तो पेट घेतो. तो पेटल्यावर मग ज्वाळा येतात. ते ऐकून मी विचारले की त्याला फुंकर तरी कशी म्हणजे कशाची घालायला हवी? तर त्यावर परमपूज्य श्री मामांनी सांगितले की त्याला नियमित साधनेची म्हणजेच तपाची फुंकर घालायची असते. वैराग्य येणे कठीण याचाच अर्थ साधकाचे तप झाले पाहिजे. त्याकरता अभ्यास झालाच पाहिजे. नाही तर मी उद्यापासून अमुक एक करणार असे अचानकच म्हटले की ते मन इतके खवळून विरोध करीत उठते की काही विचारू नका. म्हणून त्या कुंडामध्ये इंद्रियवृत्तीची आहुती द्यावी लागते. मनाला जर असे नियमांचे बंधन पडलेले असेल तरच परमार्थ मार्गात ते कुठेतरी ऐकते, नाहीतर ते ऐकत नाही, बिलकुल दाद देत नाही. त्यापेक्षा मनाला थोडा नियमांचा आवर असेल तर ते कुठेतरी ऐकते. हो हो चालेल असा विचार तरी ते करते. म्हणजे एक लक्षात ठेवावे की मन स्वतःहून एकदम विरक्तीचा विचार करीत नसते. ते इतके सोपे नाही. लहानपणी आपल्या मनावर नकळत कुठेतरी चांगले शास्त्रीय संस्कार झालेले असतात. आपल्या आईने ते संस्कार मुद्दाम केले होते का हे काही आपल्याला माहीत नसते. पण तरी संध्याकाळी देवांजवळ दिवा लावावासा वाटतो, स्तोत्रे म्हणावीशी वाटतात आणि ते सारे करून आपल्याला बरेही वाटते. का? कारण आपल्या मनाला कुठेतरी योग्य असे वळण पडलेले असते आणि म्हणूनच तसे केले तर आपल्याला शांती मिळते. असे हे वळण बंद आपल्या मनाला पहिल्यापासून पाडावे लागतात. नाही तर मनाला फक्त स्वैरपणे धावायची सवय जडते. आपल्या मनाला आवरायचे म्हटले तर फक्त आपला विवेकच काम करतो. आपण बघितले की यज्ञामध्ये विवेक निर्माण झाला आणि वैराग्याची ज्वाळा उठली. आता हे वैराग्य खरोखरीच एवढे पटकन येते का? तर ते इतक्या चटकन येत नसते. बोलायला खूप सोपे असते पण खरे वैराग्य येणे हे फारच कठीण असते. कसे ते सांगते. वैराग्याची गोष्ट. परमपूज्य ब्रह्मचैतन्य श्री गोंदेवलेकर महाराजांकडे एकदा एक गृहस्थ आले आणि त्यांना म्हणाले की महाराज, मी आपली प्रवचने ऐकली, थोडे वाचन केले आणि पुष्कळ विचार केला. त्यामुळे मला इतके वैराग्य आले आहे की काय सांगू. त्यामुळे मी आता सगळे घरदार सोडायचे ठरवले आहे. श्री गोंदेवलेकर महाराज अत्यंत गमतीशीर होते, फार मिश्किल होते.
त्यांनी ठरवले की ह्या गृहस्थांना सरळ करायचे. म्हणून श्री महाराज त्या गृहस्थांना म्हणाले की असे होय, ठीक आहे, राहा येथे. नाहीतरी देवांच्या सेवेसाठी मला कोणतरी येथे हवेच होते. येथे राहा आणि प्रभू श्री रामरायाची सेवा कर. श्री महाराजांनी असे म्हटल्यावर त्या गृहस्थांना खूप आनंद झाला. परमपूज्य श्री गोंदिवलेकर महाराजांचे आणखीही 2-3 शिष्य त्यावेळी तेथे जवळच बसलेले होते. श्री महाराजांनी काही जरी सांगितले तरी ते तसेच न चुकता करतील असे ते एकदम तयार शिष्य होते. त्यांना मग श्री महाराजांनी सांगितले की बरं का भावांनो, रोज या गृहस्थाच्या घरी जायचे आणि त्याच्या मुलांना सांगायचे की आज मठात येऊन घरची अमुक एक तक्रार सांगायची की घरात असे झाले, अमुक काहीतरी चोरीला गेले, तर असेच काहीतरी नवीन बनावट रोज येऊन येथे सांगायचे. त्याप्रमाणे त्या गृहस्थांची मुले सुद्धा श्री महाराजांच्या योजनेत सामील झाली. घरी बायको तर वैतागलेली होतीच की काय उगाच वैराग्य करत घर सोडून गेले. आता घर कोणी बघायचे? त्यामुळे ती देखील श्री महाराजांच्या योजनेत सामील झाली. रोज मठात येऊन तीही घरच्या काही ना काही बनावट तक्रारी सांगायला लागली. एके दिवशी तर त्यांच्या तुम्ही ठेवला होता ना, तोच काल रात्री चोरीला गेला. त्याबरोबर ते गृहस्थ काळजीने कळवळून म्हणाले की काय सांगता, किती महागाचा होता तो, अरे जरा सांभाळा ना. असे 4-5 वेळा झाले की प्रत्येक वेळी श्री महाराज समोर असल्याने जरा सांभाळा म्हणून ते गृहस्थ बोलले खरे, पण एवढी मोठमोठी भांडी चोरीला जात आहेत असे म्हटल्यावर आतून त्यांचा जीव घाबरा होऊ लागला. मग न राहून 6व्या दिवशी ते गृहस्थ श्री महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज मी जरा घरी जाऊन येतो. त्यावर श्री महाराज गंभीरपणे त्यांना म्हणाले की जा, पण परत नाही यायचे, संपले तुझे वैराग्य. त्याबरोबर तपापून त्या गृहस्थाने विचारले की का वैराग्य कसे काय संपले? तर श्री महाराज म्हणाले की तुला